नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन. भाग 71. भाग 71. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्हाला कायेची सवय आहे, कायेचेच प्रेम आहे. म्हणून ध्यान करताना कधी जेव्हा आपण कायेच्या बाहेर आहो असा खरा खोटा जो अनुभव येतो, तेव्हा तुम्ही मात्र प्रचंड घाबरता. आणि प्रथमच असा अनुभव आल्याने असे हे घाबरणे होते. पण नंतर मात्र असे अनुभव वारंवार आले की मग त्या अनुभवांची सवय होते. सांगायला अतिशय संकोच वाटतो, पण चिंतकाने असा अनुभव अनेकदा घेतला आहे. यामध्ये प्रथम माणूस प्रचंड घाबरतो. जवळपास मृत्यूच्या सारखीच ती स्थिती असते. आपण हात पाय हलवू शकत नाही, मोठ्याने ओरडू शकत नाही, अतिशय कासावीस होतो, शरीरावर काहीच नियंत्रण राहत नाही आणि शेवटी बस आता संपले म्हणून चुपचाप पडून राहिल्याशिवाय काही इलाजच राहत नाही. आणि आपण तसे चुपचाप पडून राहतो सुद्धा. पण मग खरोखरच एक झटका लागल्यासारखे होऊन आपण परत जागच्या जागी येतो. घाबरणे तसेच सुरू असते. डबडब घाम आलेला असतो, हार्ट बीट हाय झालेले असतात आणि नंतर नको ते ध्यानबिन असे वाटते. पण हे सर्व मुद्दाम करतो म्हटले तर अजिबात होणार नाही. पण कधी हे अचानक होते. सांगायचा मुद्दा इतकाच की श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात ते अगदी खरे आहे. या अशा वारंवार येणाऱ्या अनुभवानंतर मी मात्र खोलीला आतून कडी लावून घेणे सोडून दिले. नको घरमालकाचे नुकसान. आणि काही बरे वाईट झाले तर कोण जबाबदार? त्यापेक्षा कडी लावून घेणेच चांगले. नको कोणाला त्रास, नको घरच्यांनाही त्रास. कधी आपण आपल्या मागून येतो आहे असा भ्रम होतो. कधी आपण आपल्या मागून येतो आहे असे वाटते. कधी एरियल चित्रीकरणासारखे प्रचंड गर्दीत आपणच आपल्याला वरून पाहतो असे वाटते. एकदा कुंभमेळ्यात गंगेत स्नान करताना असा विलक्षण अनुभव आला होता. कधी घरातच एका कोपऱ्यात बसलो असताना दुसऱ्या कोपऱ्यातून आपण आपल्याला पाहत आहो असेही वाटते. डॉक्टर म्हणतात हे ऑटो सजेशन आहे. पण ते काहीही असू द्या, एक मात्र निश्चित घडले की मृत्यूचा जो अनुभव आला किंवा मृत्यू सदृश्य जो अनुभव आला, म्हणजे त्यात आपण हातपाय हलू शकलो नव्हतो, उठू शकलो नव्हतो, ओरडू शकलो नव्हतो अशा प्रकारचा, तर हा शेवटी आपण हा मृत्यूच असेल तर असो, आता काय करणार, ही जी स्वीकृती दिल्या गेली ती मात्र फार मोलाची असू शकते. असो, हे जास्त वैयक्तिक बोलणे झाले, ते खरं म्हणजे नको होते. पण असो. तर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की उपासना म्हणजे शुद्ध स्वरूपावर जे काही जड झाकण पडले आहे ते उपसून काढणे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की उपासना म्हणजे शुद्ध स्वरूपावर
जे काही जड झाकण पडले आहे ते उपसून काढणे, कारण उपसून काढायला ताकद लागते. तीही उपासना, मगच ईश्वर भेट होते. आता ईश्वर भेट म्हणजे तुम्ही समजता तशी नाही. इथे ईश्वर भेट म्हणजे पूर्वी स्वतःला कायारूप मानत होतो तसे वागत होतो, पण आता काया ही कायेच्या ठिकाणी तिच्या स्वभावानुसार, तिच्या स्वधर्मानुसार ती वागत आहे. माझे ती काहीच ऐकत नाही, माझे त्याच्याशी काही घेणे देणे नाही, या ज्ञान दृष्टीने राहणे ही एका तऱ्हेची ईश्वर भेटच आहे किंवा ही एका तऱ्हेची उपासनाच आहे. श्री निसर्गदत्त महाराज एके ठिकाणी एक क्रांतिकारक विधान करतात. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी एक क्रांतिकारक विधान करतात. देवळातील मूर्तीपेक्षा खऱ्या खुऱ्या साधू संतांचे दर्शन हे नेहमीच उच्च कोटीचे असते. या श्रेणीमध्ये श्री रमण महर्षी वगैरे वगैरे अशी मंडळी येतात. त्यांच्याच शब्दांना धार असते. ते एका झटक्यात सर्व खेळ खल्लास करतात. त्यामुळे अशा स्वस्वरूपाला जो प्राप्त होतो त्या स्वस्वरूपाला येणे जाणे नाही. तुम्ही असणेपणाने जर नसाल तर आकाशाला सुद्धा काही किंमत नाही. जर तुम्ही असणेपणाने जर नसाल तर आकाशाला सुद्धा कोण ओळखणार हो. गेले की सर्व वाया. अष्टोपहर अजपात रहा. अष्टोपहर अजपात रहा. असणेपणाला चिटकून रहा. हाच अजपाजप किंवा श्वासोश्वासावर लक्ष ठेवून फक्त सोहम ऐका. असणेपणाला चिटकून रहा. अष्टोपहर अजपातच रहा. हाच अजपाजप किंवा श्वासोश्वासावर लक्ष ठेवून फक्त सोहम ऐका. सोहम म्हणू नका. जीभ टाळूला चिटकून ठेवा आणि याची जोरदारपणे तावातावाने कुणाशी चर्चा करू नका. पण आपण आता इथे करतोय क्षमस्व. याच प्राप्ती करता वस्तुतः काहीच करायचे नाही. फक्त करा एवढेच इथे आहे. मग हळूहळू कळेल की आता या सर्व काही आपोआप होत आहे. मग हळूहळू कळेल की आता सर्व काही आपोआप होत आहे. काहीही मुद्दाम केल्या जात नाही. पण मात्र याचा अभिमान धरू नका. अभिमान धरणे शुद्ध वेडेपणाचे आहे आणि ते तुम्हाला परत जागच्या जागी आणून पटकविल. असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. आपल्या ध्यानात आपण राहणे हेच ध्यान. आपल्या ध्यानात आपण राहणे हेच ध्यान. आपण कोण आहोत पेक्षा आपण काय आहोत याचा शोध घ्या. कारण कोण आहोत म्हटल्यास वेगळ्याच जाळ्यात आपण अडकू शकू. कारण कोण म्हणतात शेवटपर्यंत आपण अमुक तमुकच्या विळख्यातून बाहेर पडणार नाही. जरी आपण अहम ब्रह्मास्मी म्हणत असलो तरी, तर तू देह नाहीस, देहासारखाही नाही, तुला आकार नाही, तुला समोर मागे असे काही नाही. तुझे डोळे समोर आहेत म्हणून ती समोरची बाजू इतकाच तुझ्या समोरच्या बाजूचा अर्थ आहे. जेव्हा तुला काया लपेटलेली नव्हती तेव्हा आपण कसे असू हे आठवा. जेव्हा तुला काया लपेटलेली नव्हती तेव्हा तू कसा होता हे आठव. समोर मागे हा निव्वळ काया भ्रम आहे. मला मागची पुढची बाजू केवळ भ्रमाने आली आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आमच्या वाक्यावर, आमच्या सांगण्यावर जो सर्व काही सोडून निशंक होईल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आमच्या वाक्यावर, सांगण्यावर जो सर्व काही सोडून निशंक होईल तो तात्काळ ब्रह्मरूप होईल. गुरुवचन सदैव बाळगा. अहो सवयीने विषही पचते. सवयीने विष पण पचते
मग अमृत का नाही पचणार? ध्यानाला बसायची सवय करा. रोज 1 मिनिट तरी ती वाढवत जा, वाढवत राहा. तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा आग्रहच घेऊन बसला तर जगात काहीही अशक्य नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्यानात आला नाही तोपर्यंत देवळात जाणे, तीर्थयात्रेला जाणे इत्यादी ओघाने येतेच. नव्हे ते तसे घडणारच. त्यात वाईट असे काही नाही. अन्य काहीही होणे हे सोपे आहे, पण जे अगदी उघड आहे, अगदी सोपे आहे, ते लवकर ध्यानात येत नाही. अन्य काहीही होणे हे सोपे आहे, पण जे अगदी उघड आहे, अगदी सोपे आहे, ते लवकर ध्यानात येत नाही. तेच वस्तुतः तुमचे स्वरूप आहे. आपण आपणच आहो. या शुद्ध ज्ञानाला देहाचे वेष्टन आले आहे. देहबुद्धीची जणू वाळवी लागली आहे. आता त्याच वेष्टनाला मी आणि माझे समजून वागणे हे घोर अज्ञान होय. आता त्याच वेष्टनाला मी व माझे समजून वागणे हे घोर अज्ञान होय. देहासारखे आपण हेच मूळ अज्ञान. देहासारखे आपण हेच मूळ अज्ञान व ज्यामुळे आपण आपणच शुद्ध असलेपणा आहो ते हे कळणे आत्मज्ञान. हे सर्व बिना शब्दाने चालू द्या. कुणाला उगीच सांगत बसू नका. उगीच त्याला शब्दरूप येते सांगण्यामुळे ते तसे देऊ नका. असणेपणाला आयुष्य नाही. असणेपणाला आयुष्य नाही म्हणजे इतर मेले तरी त्यांचा मूळचा असणेपणा हा आहेच व तुम्ही मेले तरी असणेपणा त्यांच्यापाशी आहेच. असणेपणा हा सर्व जातीमध्ये म्हणजे किडा मुंगीपासून मनुष्य प्राणात असणेपणा म्हणून हा असणेपणा एकच एक आहे. हे लक्षात आले तर मृत्यूची भीती का? मृत्यूचे कारण इतकेच आहे की तुम्ही असणेपणाला चिटकलेले नाही तर तुम्ही अमुक तमुक म्हणून जिवंत राहू इच्छिता. आता हे सर्व ऐकून तुम्ही कुठे आहेत हे तुम्हीच तुमचे ठरवा. स्वतःला कुठपर्यंत पोहोचता येते ते पहा. ज्याला झोप व जाग याचा अनुभवच नाही तोच कालातीत. ज्याला झोप व जाग याचा अनुभवच नाही तोच कालातीत म्हणजे तो झोपेतही जागा असतो आणि जागा असतानाही झोपलेला असतो. काही होण्याच्या खटपटीत म्हणून पडू नका. तुम्ही लपेटल्या जाल. काही केल्याने जे मिळते किंवा जे होते ते सोपे आहे, पण ते हंगामी आहे, टिकाऊ नाही. असाच्या असाच राहिल्यास म्हणजे उगा किंवा कोरा राहिला तर आपणालाच आपण ज्यामुळे कळते ते समजेल. असाच्या असाच राहिल्यास म्हणजे उगा किंवा कोरा राहिलास तर आपणालाच आपण ज्यामुळे कळते ते काय आहे हे समजेल. प्रत्येक प्राण्याला प्रथम काय दिसते? आपण आहोत अशी किंचित जाणीव. पूर्ण नाही, किंचित. पण ज्याला हे जे जाणवते त्याला काळाचे माप आहे. पण ज्याला हे जे जाणवते त्याला काळाचे माप आहे. पण ज्यामुळे जाणवते ते म्हणजे दॅट, ते मात्र नित्य असलेच पाहिजे. जे जे दिसते ते मावळते. ते कशाचा अभाव झाल्यामुळे मावळते? जाणवते जाणपण मावळल्या गेल्यामुळेच. जाणवते जाणपण मावळल्या गेल्यामुळेच. जाणते जाणपण शांत झाले की सगळे शांत. मी आहे म्हणण्याच्या आधी जे आहे त्याला काहीही नाव द्या. त्याला काही फरक पडत नाही. ब्रह्म म्हणा, काहीही म्हणा, दॅट म्हणा, काहीही म्हणू नका आणि काही न म्हणणे हे फारच उत्तम. तुम्ही म्हणता अहम ब्रह्मास्मी, पण असे म्हणण्याची गरजच काय?
हाच म्हणणे म्हणजे जणू एक ब्रह्मसंबंध होय. पण हा संबंध फार वाईट आणि फार विकट, पण तो सद्गुरूच तुमच्या अंगातून काढू शकतात. आजच गुरुवाक्य वापरायला घ्या. अगोदरच फार वेळ झाला आहे. मग तुम्हाला मीच ईश्वर, मी ब्रह्म, मीच ते, आय एम दॅट ही म्हणण्याची खुमखुमी अशी ही खुमखुमी ठेवण्याची गरजच वाटणार नाही. ज्याला हे कळले तो तेच होतो. ज्याला हे कळले तो तेच होतो. अमका तमका ही आठवण तुमच्या दुःखाचे मूळ आहे. लग्नाच्या वरातीत घुसलेला माणूस ना वधू पक्षाचा ना वर पक्षाचा, पण हे जर त्याला कुणी ओळखले तर तो हळूच पसार होतो आणि पसार होणे चांगले समजतो. व एखादा तोतया पसार होतो एखाद्यातून, तसे हे आहे. दुःखाचे मूळ समजताच दुःखाचा अंत होतो. सारांश सर्वत्र देहाच्याच म्हणजे प्रत्यक्ष समजणाऱ्या नामरूपाचेच म्हणजे अहमभावाचेच वर्तन होत आहे. म्हणूनच आपल्या असणेपणाकडे लक्ष नाही. देहाच्या ओळखीमुळेच परमार्थ दूर राहतो. यामुळे तुमचे खरे हित पूर्ण होत नाही. देहातील चैतन्य असलेपणाच्या कळतेपणाने सदैव प्रगटच आहे. देहातील चैतन्य असणेपणाच्या कळतेपणाने सदैव प्रगटच आहे, हे सदैव लक्षात ठेवा. बीजातून जसा वृक्ष तसे या कळतेपणाच्या किंचित चैतन्यातून किंवा किंचित आहोत या किलकिल्या फटीतून, या किलकिल्या छिद्रातून विश्वरूप प्रगट झाले आहे. या कळतेपणामुळेच दशदिशा आहेत. नाही नाही म्हटले जे जाते ते पण केवळ या कळतेपणामुळेच. आमचे केवळ वरवर ऐकण्याने भागणार नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात की आता आम्ही जे तुम्हाला सांगतो, जे ऐकवतो ते आमचे असे वरवर ऐकल्याने भागणार नाही. जन्मापासून झालेल्या संस्काराचा अर्थ प्राणातून सतत वाहत असतो. त्यालाच मन म्हणतात. वस्तुतः मन, बुद्धी, चित्त हे मूळचे निराकार व शुद्ध आहेत. याला जे कृष्णमूर्ती द माइंड सर्व अक्षरे कॅपिटल असे म्हणतात. पण जेव्हा ते संस्कारातून वाहायला लागतात तेव्हा ते संस्कारच होतात, म्हणजे कंडिशन होतात. ते वेगळे राहत नाही, दूषित होतात, गढूळ होतात. हेच फक्त जाणायचे आहे. नमस्कार.